राधे राधे मित्रांनो, राधे 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 यासाठी कारण की हा आहे राधे मंगलम चौक आणि हा आहे जो लावलेला टेम्पररी सिग्नल 3 महिन्याआधी. कालपासून पेपरमध्ये बातम्या आल्या एक दोन, तर हा सिग्नल आता आज सुरू झालेला आहे. इथं काहीतरी नवीन सिग्नल प्रणाली लावणार आहे असं मी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये वाचलं. आणि आज सकाळ वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली की गेले 3 महिने हा सिग्नल बंद आहे. आजच बातमी आली आणि आजच सिग्नल सुरू पण झाला. धन्यवाद. राधे 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 राधे. हा त्याच राधे मंगलम चौकातला ₹9 करोड खर्च करून बनवलेला PWD डिपार्टमेंटनी वर्ल्ड बँक प्रोजेक्टच्या अंडरमध्ये बनवलेला पंप हाऊस आहे. ह्याच्यात म्हणत काहीतरी म्हणे मोठे मोठे पंप लागले आहे. आणि या राधेमंगलम चौकापासून त्या पडोळे चौकापर्यंत जे पाणी जमतं किंवा पाणी इथं साठवतं, सॉसर टाईप ही जागा आहे. ह्याच्यामध्ये जे पाणी, पावसाचं पाणी जमा होतं त्याला निकामी करण्यासाठी, म्हणजे ते पाणी सगळं काढण्यासाठी हा पंप बनवण्यात आला. पण राधे राधे हा 9 करोडचा पंप एक पांढरा हत्ती आहे राधेमंगलम चौकातला. नमस्कार, मी सचिन रवेकर आणि तुम्ही बघताय सचिन भाऊ काय म्हणतो. आता जो तुम्ही मित्रांनो व्हिडिओ बघितला संपूर्ण, तो होता तो राधे मंगलम, म्हणजे राधे 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 मंगलम हॉलमधल्या चौकातला पंप हाऊस. मला वाटतं जवळपास 9 करोड रुपये खर्च करून तो पंप हाऊस बनवला. कशाला बनवला की पडोळे चौकापासून, म्हणजे पडोळे हॉस्पिटलपासून तर राधेमंगलम चौकापर्यंत जिथे पेट्रोल पंप समोर आणि आपला हल्दीराम समोर जेवढं पाणी जमा होतं, म्हणजे या सगळ्या गोपालनगरपासून तिकडे जयतळापासून या सगळ्या भागातलं जे पावसाचं पाणी आहे ते जमा होतं. आणि ते जमा झाल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावायची पाण्याची, त्यासाठी तो पंप हाऊस बनवला होता. गेली 2 वर्ष प्रचंड पाऊस आलेला आहे. मागच्या वर्षी पण प्रचंड पाऊस आला होता, तेव्हासुद्धा त्या पंप हाऊसचं काहीही काम झालं नाही, काहीही कमी आला नाही. आत्ता नुकताच इतका प्रचंड पाऊस आला, म्हणजे जवळपास 1 तासामध्ये 100 mm पाऊस पडला आणि 5 तासामध्ये 180 mm पर्यंत पाऊस जो पडला, त्याच्यामुळे संपूर्ण एरिया जलमग्न झाला होता. त्या राधेमंगलम हॉलच्या तिथे जे पाणी जमा होतं ते पाणी इकडच्या सगळ्या वस्त्या, म्हणजे दक्षिण पश्चिम नागपूरच्या ह्या सगळ्या ज्या वस्त्या आहे, स्वावलंबी नगर म्हणा, आमचं टेलिकॉम नगर म्हणा, नंतर दीनदयाल नगर, आणि ह्या सगळ्या वस्त्यांमध्ये हे पाणी, कारण की नुकतीच लोकमतमध्ये जी बातमी आली होती त्याच्या अनुषंगाने असं आहे की हा संपूर्ण भाग जो आहे राधेमंगलम चौकातला, हा एक सॉसर शेप भाग झालेला आहे आणि त्याच्यामुळे तिथं पाणी जमा होतं. अरे हो, ही सगळी जी यंत्रणा जी आता ती पंप हाऊस वगैरे लागलं आहे, यांना माहिती आहे ना सगळं हे सॉसर शेप. मला एक प्रश्न विचारायचा आहे वर्ल्ड बँक प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांना. यांचं का प्रतापनगर आणि दक्षिण पश्चिम नागपूरची काही दुश्मनी आहे, काही वैर आहे? त्या प्रतापनगरच्या सिमेंट रोडवरही त्यांनी घोळ बांधून ठेवलेला आहे. सोमोला शाळेच्या विद्यार्थ्यांना वाचवता लोकांनी आपली प्रयत्नाची पराकाष्ठा केली. लोकांनी तिथे भयानक भर पावसामध्ये जाऊन मदत केली. तेव्हा वर्ल्ड बँक प्रोजेक्टनी तिथे पण काही नाही केलं. इथे पंप हाऊस बांधून ठेवलेलं आहे राधेमंगलम चौकामध्ये. मी असं ऐकलं आहे की 40 HP चे असे 2 मोठे अजस्त्र असे पंप लागलेले आहेत आणि यांचा दावा होता. मी मध्यंतरी 1-1.5 वर्षाआधी प्रेसनोट बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्या होत्या की आता इथे पाणी जमा होणार नाही, हे पंप लागलेले आहे, हे पंप पाण्याची संपूर्णपणे विल्हेवाट लावतील. काहीच नाही. यावर्षी तर इतका प्रचंड पाऊस आला आणि तीच परिस्थिती. उलट पाणी तर स्वावलंबी नगरपासून लोकांच्या घराघरात शिरलं. यावेळेस पहिल्यांदाच टेलिकॉम नगरमध्ये माझ्या मित्रांच्या घरीसुद्धा पाणी घुसलं. सगळे नाराज आहे. आता त्याला दुसरं पण कारण आहे की एक सिमेंट रोड हे जे बनतात आहे ते पण कारण आहे.
पण मित्रांनो, आपण आज कॉन्सन्ट्रेट करूया राधेमंगलम हॉल, राधेमंगलम चौक आणि पंप हाऊस. पंप हाऊस तर क्लिअर कट इट्स अ व्हाईट एलिफंट, पांढरा हत्ती आहे. त्याच्यावर काही एक्सपर्ट लोकांचं असं म्हणणं आहे की तिथे अजून 2 पंप लावायला पाहिजे, म्हणजे टोटल 4 पंप. अरे 4 नाही, 5 पंप लावा. पण तुम्ही इतके वर्षापासून करत काय आहे? गेले 2-2.5 वर्ष झाले पंपच लावत आहे, पंपाचं टेस्टिंग घेत आहे, पाईपलाईन टाकताय, करत काय आहे हे कोणाला कळत नाही आहे. तिथे एक मोठा फलक लावा की नक्की कधी काम होणार. यावर्षी पाऊस आला, ठीक आहे, ते जे पाणी आहे ते पावसाचं पाणी जमा झालेलं आहे. मला तर असंही ऐकूयात आलेलं आहे की हा जो पंप हाऊस बनवला याची कॅपॅसिटी फक्त 70 mm पाऊस. त्या पाण्याला 70 mm पाऊस जर झाला तर त्या पाण्याला कॅरी आऊट करायची याची कॅपॅसिटी आहे. त्या दिवशी 100 mm पाऊस एका तासात पडला, 180 mm पाऊस 5 तासात पडला. मग तुम्हाला जेव्हा माहिती आहे की नागपूरमध्ये एखादा प्रचंड असा पाऊस येतो आहे तर त्याची कॅपॅसिटी ऑलरेडी का बरं नाही वाढवली? बरं नाही वाढवली तर आता वाढवा. दुसरा प्रश्न, राधेमंगलम चौकातल्या सिग्नल सिस्टीम. आतापर्यंत मित्रांनो 2 अपघात झाले. एक रॅपिडो स्वार तरुणाचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर एका वयोवृद्ध सिनियर सिटीजनचा मृत्यू झाला ॲक्सिडेंटमुळे. वयोवृद्ध सिटीजनचा मृत्यू राधेमंगलम चौकात नाही झाला, पण तो राधेमंगलमच्या काही 400-500 मीटरच्या अंतरावर झाला, पण कारणीभूत राधेमंगलम चौकातलं ट्रॅफिकच होतं. तिथून जी गाडी एक सुसाट निघाली वॅगनार, त्यांनी त्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू त्याच्यामुळे झाला. तर मित्रांनो, आता नुकतंच त्याच्यानंतर फार आंदोलन झालं. म्हणजे जेव्हा रॅपिडो स्वार युवकाचा मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्थानिक प्रतापनगर न्यूज ग्रुपचे सर्व सदस्य आणि इतर काही संघटनाचे सदस्य आम्ही सर्वांनी मिळून तिथे एक आंदोलन केलं. त्याच्यानंतर या चौकाची सुधारणा व्हावी, इथं सिग्नल सिस्टीम प्रॉपरली लागाव्या, इथे प्रॉपरली काय म्हणता येईल तुम्हाला की बॅरिकेड्स लावण्यात यावे, किंवा या चौकाचं सुशोभीकरण पण झालं पाहिजे. त्याच्यातले तिथे झेब्रा क्रॉसिंग हे बनवलं गेलं पाहिजे. तिथे अडथळे पण निर्माण केले पाहिजे, किंवा जेणेकरून ट्रॅफिक थोडा स्लो होईल तिथे. ह्या सर्व सुधारणा करायच्या होत्या. त्याच्यासाठी त्यावेळेचे तत्कालीन ट्रॅफिकचे उपायुक्त यांनासुद्धा निवेदन देण्यात आलं. त्यावेळेचे ट्रॅफिक इन्स्पेक्टर यांची पण व्हिजिट झाल्या, त्यांना पण निवेदन देण्यात आलं. प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये पण याच्याबद्दल वारंवार तक्रार आणि निवेदन देण्यात आले. नागपूर नगरीच्या महापौर नीता ठाकरे यांनासुद्धा त्याच्याबद्दल निवेदन देण्यात आलं. बऱ्याच नागपूर या प्रभाग 37, प्रभाग 36च्या सर्व नगरसेवकांना याच्या बाबतीत निवेदन देण्यात आले, पण काही झालं नाही. 2-2.5-3 महिने झाले तिथे. त्याच्यानंतर या सगळ्या निवेदनानंतर किंवा सगळ्या मागण्यानंतर एक टेम्पररी ट्रॅफिक सिग्नल मात्र मध्ये चौकामध्ये आणून लावण्यात आला. ठीक आहे, तो लावण्यात आला. आम्हाला असं वाटलं की याच्यानंतर काही काम करून नंतर एक ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम येईल, पण काही झालं नाही. गेले 2.5-3 महिने सगळे विसरले होते. आता नुकताच 2-3 दिवसाआधी त्याच चौकात फार मोठा ॲक्सिडेंट झाला. पण तो ॲक्सिडेंट झाला आणि ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला, ज्या गाड्यांमुळे ॲक्सिडेंट झाला त्यांचं आपसात सेटलमेंट झालं असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. तो फार भयानक ॲक्सिडेंट झाला होता, पण त्याच्यामध्ये ते वर्तमानपत्रामध्ये वगैरे त्याच्याबद्दल काही चर्चा झाली नाही किंवा ती बातमी आली नाही, त्याच्यामुळे कुठं ती चर्चा झाली नाही. पण ॲक्सिडेंट झाला. जसा ॲक्सिडेंट झाला तसा पुन्हा काही लोक पुन्हा जागरूक झाले. त्यांनी तुरंत एकदम त्वरित आत्ताचे जे DCP ट्रॅफिक आहे त्यांची पण भेट घेतली. त्या सर्वांना तिथे बोलवलं, पुन्हा राधेमंगलम चौकामध्ये बोलवलं. चांगलंच काम केलं की हे 3-4 महिन्याचा जो कालावधी गेला त्याच्यामध्ये कुठंतरी लोक झोपले आहेत का, किंवा प्रशासन आणि प्रशासनिक अधिकारी सगळे झोपले आहेत का, असं नागरिकांना वाटत होतं.
त्यांची व्हिजिट झाली. नवीन DCP ट्रॅफिक, इथले स्थानिक नगरसेवक आणि काही नागरिक यांनी तिथे व्हिजिट केली. आणि त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रामध्ये आत्ता 2-3 दिवसाआधी बातमी आली की इथे सिग्नल सिस्टीम पुन्हा लागणार आहे. म्हणजे सिग्नल सिस्टीम लागणार आहे आणि सगळी काही व्यवस्था पूर्ण होणार आहे. काही नागरिकांनी त्याच्याबद्दल इथे मागणी केली. या सर्व मागण्यामध्ये प्रतापनगर न्यूज ग्रुपचं नाव कुठेही नव्हतं. आम्हाला ते नाव नकोही पण आहे की फक्त नावच नाही आलं पाहिजे, काम झालं पाहिजे. तिथे राधेमंगलम चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम प्रॉपरली लागली पाहिजे, बॅरिकेड्स लागले पाहिजे, त्याला काय म्हणतात स्पीड ब्रेकर्स लागले पाहिजे, रंगरंगोटी झाली पाहिजे, झेब्रा क्रॉसिंग झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. याच्यामध्येच आमचं श्रेय आहे. आज सकाळ वृत्तपत्रामध्ये बातमी आली की 3 महिने झाले, 2.5-3 महिने झाले तो टेम्पररी लावलेला सिग्नल सिस्टीम बंद आहे. जशी आज सकाळी पेपरमध्ये बातमी आली, मी नुकताच आत्ता राधेमंगलम चौकातून आलो, ती ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम पुन्हा सुरू झाली टेम्पररी. तिला पुन्हा सुरू केलं. मग आपण काय प्रत्येक वेळेस वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतील त्याची वाट पाहतो आहे की बातमी आली की नंतरच आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करू? ॲक्सिडेंट झाला तरच राधेमंगलम चौकामध्ये आपण जाऊन तिथे व्हिजिट करू किंवा तिथे काय काय करता येईल ते बघू. रॅपिडो स्वाराचा जो चालक होता त्या बाईकचा, त्याचा मृत्यू होऊन आता जवळपास 4-5 महिने ओलांडले आहे. अजून तिथे काही नाही. राधेमंगलम चौकात पंप हाऊस बनवून 3-3.5-4 वर्ष झालेले आहे. काम अजूनही चालूच आहे. त्याचाही काहीही फायदा नाही. एक व्हाईट एलिफंट म्हणजे राधेमंगलम चौक संपूर्णपणे त्याचं भाग्यच नाही. त्याचं भाग्य कधी फळफळणार, राधेमंगलम चौकाचं ट्रॅफिक सिग्नल सिस्टम कधी लागणार किंवा तो पंप हाऊस, मला तर नाही वाटत की आता पुन्हा तसा जर पुन्हा प्रचंड पाऊस पडला तर त्याचा आता काही उपयोग आहे. त्याचा उपयोग आता जर अजून नवीन पंप लावले किंवा चांगली ते सिस्टीम बनवली, अजून स्ट्रॉंग केली, कारण की बऱ्याच ठिकाणी कामही चालू आहे. पाईपलाईनही टाकण्यात आलेल्या आहे, ट्रंक लाईन टाकणं चालू आहे. खास करून दक्षिण पश्चिम नागपुरात सर्व प्रकारचे कामं चालू आहे. ते कामं संपतील कधी, त्याचं रिस्टोरेशन होईल कधी, हा सगळा यक्ष प्रश्न दक्षिण पश्चिमच्या नागरिकांसाठी आहे. याच्यामुळे काय होत आहे, या सर्व खालच्या लोकांच्या या अशा प्रकारच्या कामांमुळे माननीय मुख्यमंत्री, आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांची बदनामी होते. कारण की दक्षिण पश्चिम नागपूर हे त्यांचं क्षेत्र आहे, त्यांचं विधानसभा क्षेत्र आहे. हे खालचे लोक काम करत नाही आहे आणि ह्या खालच्या लोकांच्या न काम करण्यामुळे बदनामी आमच्या देवाभाऊंची होते. कुठंतरी त्यांची इमेज त्याच्यामुळे कमी होते. माझी तर देवाभाऊंना मी मागे पण मागणी केली होती, आताही मागणी करतो आहे की या वर्ल्ड बँक प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांवर काही ना काही कारवाई आपण करावी आणि लवकरात लवकर हे पंप हाऊसचं कामही कंप्लीट करण्यात यावं आणि राधेमंगलम चौकाला एक नवसंजीवनी देण्यात यावी, अशी दक्षिण पश्चिमच्या नागपूरकरांची, दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांची पण मागणी आहे. आमच्या प्रतापनगर न्यूज ग्रुपची मागणी आहे आणि आम्हा समस्त नागरिकांची मागणी आहे. पुन्हा नवीन विषयावर पुन्हा येऊया. तोपर्यंत धन्यवाद.